नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मित्रांनो, शेतकऱ्यांना शासनातर्फे त्यांच्या शेतीवरती हेक्टरी 5,000 रुपये अनुदान दिलं आहे। मित्रांनो, तुमच्या सातबाऱ्यावर शासनातर्फे हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देण्यात येते। मित्रांनो, ही बातमी कदाचित तुमच्या कानावर पडली असेल आणि पडली नसेल म्हणजे ऐकली नसेल तुम्ही, तर आताच ऐकून घ्या आणि दुसऱ्यांना सुद्धा शेअर करा मित्रांनो, कारण महत्त्वाची बातमी आहे, शेतकऱ्यांसाठी खरंच आनंदाची बातमी आहे। शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये अनुदान दिले जाणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो लक्ष द्या। आता तुम्ही म्हणणार आहे, जर माझा उतारा कमेंटमध्ये मला माहिती तुम्ही कमेंट कशा पद्धतीने करणार आहे, तर आता तुम्ही म्हणणार की यामध्ये सर आमचं 0.15 क्षेत्र आहे आणि उतारा सामायिक आहे, तर उतारा जेवढी नाव आहे त्यांना मिळणार का? किंवा या व्यतिरिक्त सर माझ्याकडे फक्त 0.2 माझ्याकडे 2 गुंठे जमीन आहे, तर मला सुद्धा हेक्टरी 5,000 रुपये अनुदान मिळणार का? तर असे वेगवेगळे प्रश्न तुमच्या मनात येत असतील मित्रांनो। हो, तर या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लगेच मिळतील मित्रांनो, लगेच। हो मित्रांनो, तात्काळच तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं मिळतील, पण त्यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे। छोटंसं काम म्हणजे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, दुसरं काहीच करू नका मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कारण एकही पॉईंट जर मिस केला आणि जर तुमचे पैसे नाही आले तर परत मला कमेंटमध्ये विचारू नका की सर असा प्रॉब्लेम आला आणि तसा प्रॉब्लेम आला। त्यामुळे डिटेलमध्ये एक एक पॉईंट मी समजून सांगितलेला आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये बघा, डिटेलमध्ये पूर्ण व्हिडिओ बघा आणि त्यानंतर तुमच्या सहजपणे लक्षात येईल की मला कशा पद्धतीने आणि किती पैसे मिळणार आहेत आणि केव्हा मिळणार आहे। अगदी डिटेलमध्ये मी माहिती दिलेली आहे। तर चला डायरेक्ट वळूया आपल्या व्हिडिओकडे। तर मित्रांनो, जसं की मी आधी सांगितलं तुम्हाला की शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। 2023 मध्ये लक्ष द्या, 2023 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन लागवड केली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना जर त्यांच्याकडे लक्ष द्या, आता 0.2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असेल, 0.2 हेक्टर म्हणजे किती मित्रांनो? किती सांगा? 0.2 हेक्टर म्हणजे जर 2 हेक्टर जमीन पकडली तुमची किती होते? 1 हेक्टर म्हणजे तुमचं 100 गुंठे, बरोबर? 1 हेक्टर म्हणजे तुमचं 2.5 एकर होते। 2.5 एकर जमीन म्हणजे तुमची 100 आर, बरोबर? 100 आर जमीन, बरोबर? तर यामध्ये 1 हेक्टर म्हणजे तुमची 100 आर, बरोबर? तर यामध्ये 0.2 आर म्हटलंय म्हणजे 0.2 हेक्टर म्हटलंय म्हणजे 0.2 आर येईल तुमचं, बरोबर? म्हणजे तुमचं 2 गुंठे जमीन। तर ही 2 गुंठे जमीन या 2 गुंठ्यांच्या खाली ज्यांच्या नावे असेल किंवा या 2 आरच्या किंवा 2 गुंठ्यांच्या खाली ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असेल त्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट, कोणताही शेतकरी असो, 0.2 गुंठ्यांच्या खाली ज्या शेतकऱ्यांच्या नावे शेतजमीन आहे असे सर्व शेतकरी, फक्त लक्ष द्या, शेतजमीनचे मालक, फक्त शेतजमिनीचे मालक। नाहीतर तुम्ही म्हणत माझ्या उतार्यात 50 नाव आहे आणि मला 50 नावांचा लाभ मिळेल का? मिळणार नाही। फक्त उतारा ज्यांच्या नावे असेल, जो मालक असेल त्यांच्या नावेच हे पैसे पाठवले जातील। लक्ष द्या, जर तुम्ही म्हणणार, आता समजा तुमच्या उतारात 50 नाव आहे, बरोबर? आणि समजा तुमच्या वडिलांच्या नावे सातबारा आहे, बरोबर? तर फक्त तुमच्या वडिलांच्याच नावे हे पैसे येणार आणि तुमच्या वडिलांना एका जेवढं क्षेत्र आहे त्याचा लाभ दिला जाणार आहे। नाहीतर तुमच्या उतारात 50 नावं आहे तर 50 नावांना लाभ मिळणार नाही। फक्त शेतजमिनीचे मालक जे ऑनलाईन ज्यांचं नाव आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो, बरोबर? लक्षात आलं? 0.2 म्हणजे 2 गुंठ्याच्या खाली ज्यांचं क्षेत्र आहे त्यांना सरसकट 1,000 रुपये, कोणताही शेतकरी असो। आणि 0.2 हेक्टरपेक्षा जास्त म्हणजे 2 गुंठ्यांच्या वर परंतु 2 हेक्टरच्या खाली, लक्षात घ्या, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो, 0.2 हेक्टरपेक्षा जास्त म्हणजे 2 गुंठ्यांच्या वर परंतु 2 हेक्टरच्या खाली ज्यांचं क्षेत्र आहे त्यांना सरसकट हेक्टरी 5,000 रुपये, बरोबर? हेक्टरी 5,000 रुपये म्हणजे 2 हेक्टरला एकूण 10,000 रुपये असं अनुदान शासनातर्फे दिले जाते मित्रांनो। लक्षात आलं? ज्यांचं 0.2 हेक्टरपेक्षा जास्त आणि 2 हेक्टरपेक्षा कमी म्हणजेच 5 एकरपेक्षा खाली, म्हणजेच तुमचं 0.2 गुंठ्यापेक्षा जास्त आणि 5 एकरच्या आतमध्ये ज्या शेतकऱ्यांचं क्षेत्र आहे म्हणजे जे अल्पभूधारक शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये अनुदान शासनातर्फे दिलं जाणार आहे मित्रांनो। तर अशा पद्धतीने हे अनुदान तुम्हाला वितरित केलं जाणार आहे आणि फक्त शेतजमिनीच्या मालकाला एकट्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो। जर तुम्ही एखादा सामायिक उतारा आहे तुमचा आणि त्यात तुम्ही वेगवेगळी वाटणी केलेली असेल तर त्या केसमध्ये तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। परंतु जर तुमचा उतारा सामायिक आहे म्हणजेच एका उतार्यात 50 नावं आहेत आणि शेतजमिनीचा मालक एकटा आहे फक्त, तर त्या एकट्या मालकांच्या नावे या योजनेचे पैसे येणार आहे मित्रांनो।
जर तुम्हाला वाटत असेल की या योजनेमध्ये माझ्या सातबाऱ्यात 50 नावं आहे आणि त्या 50 नावांचा मला लाभ मिळणार नाही, आत्ताच घरी बसा, कागद गोळा करत बसू नका, उगाच पैसे खर्च करून कागद जमा करण्यात काही अर्थ नाहीये, तुमचा खिसा खाली होणार, त्यापेक्षा घरीच बसा, फक्त तुमच्या शेतजमिनीचे जे मालक आहे त्यांच्याच नवे हे पैसे पाठवले जाणार मित्रांनो. तर आता लक्षात आलं मित्रांनो कशा पद्धतीने तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. बरोबर, आता या योजनेसाठी तुम्हाला कागदपत्र कुठे जमा करायचे, बरोबर, कागदपत्र कोणकोणती लागणार आणि कागदपत्र कुठे जमा करायचे, बरोबर. तर या योजनेसाठी साधारणतः तुम्हाला जास्त काही लागणार नाही मित्रांनो, तुमचा सातबारा, तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँकेचं पासबुक आणि एखाद्या वेळेस खाते उतारा लागला तर लागला मित्रांनो, जास्त काही द्यायची गरज नाही. आणि हे कागदपत्र तुम्हाला जमा कुठे करायची, तर तुमच्या गाव चावडीवर जा किंवा तलाठी कार्यालय असेल तिथं जाऊन चेक करा, तुमच्यासाठी तिथं कागदपत्र गोळा करण्याची प्रोसेस चालू आहे मित्रांनो. हो, तुम्ही जर जळगाव जिल्ह्यातून राहत असाल तर जळगाव जिल्ह्यात तुम्हाला माहिती असेल की जळगाव जिल्ह्यामध्ये आता कागदपत्र गोळा करणे या योजनेसाठी चालू झालेली मित्रांनो, आणि शेतकऱ्यांची कागदपत्र गोळा सुद्धा केली जात आहेत. तुमच्याही जिल्ह्यात जर अजूनही या योजनेची काही अपडेट नसेल तर तुमच्या गाव चावडीवर जा किंवा तलाठी कार्यालयात जा, तिथं जाऊन चेक करा, तिथं अवश्य तुम्हाला कागदपत्र गोळा करण्याची प्रोसेस चालू असेल मित्रांनो, आणि तिथं जाऊन तुमचे सर्व कागदपत्र जमा करा आणि त्यानंतर तुम्हाला ही योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो. तर ही झाली आता थोडक्यात माहिती मित्रांनो. चला तर अजून मित्रांनो आता डायरेक्ट शासनाचा लाईव्ह GR तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने तुम्हाला किती निधी शासनातर्फे तुम्हाला वाटप केला जाणार आहे आणि त्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना हा वाटप केला जाणार आहे. चला लाईव्ह बघूया. तर इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरता उर्वरित 1593.99 कोटी इतका निधी सन 2024-25 मध्ये वितरित करण्याबाबत शासनाचा GR आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता किती दिलेलं आहे इथं, सन 2023 दिलेलं आहे मित्रांनो. त्यामुळे म्हणजे सन 2023 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीनची शेती केलेली असेल, म्हणजे कापूस व सोयाबीनची लागवड केलेली असेल, अशा सर्व शेतकऱ्यांना उर्वरित किती निधी आहे, 1593.99 कोटी, म्हणजे 1594 कोटी अर्थात पकडू आपण, 1 लाख रुपये कमी आहे बरोबर, परंतु 1593.99 कोटी एवढा निधी किती सन 2024-25 मध्ये वितरण करण्याबाबत हा GR आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता आणि यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना किती लाभ मिळणार आहे ते सुद्धा डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. तुम्ही बघू शकता 13 सप्टेंबरचा GR आहे मित्रांनो, चालूचा GR आहे, जास्त जुना GR नाही आहे. 13 सप्टेंबरचा GR आहे, तुमच्या समोर लाईव्ह दाखवतोय. तुम्ही बघू शकताय सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी, आता तुम्ही बघू शकता इथं 0.2 हेक्टर सांगितलं मित्रांनो. 0.2 हेक्टर म्हणजे तुम्हाला माहिती असेल कदाचित की 1 हेक्टर म्हणजे किती होतं तुमचं, 2.5 एकर. 2.5 एकर म्हणजे 100 गुंठे बरोबर. तर 0.2 हेक्टर म्हणजे तुमचे 2 गुंठे आलं मित्रांनो, 2 गुंठे जमीन आली. तर 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट, म्हणजे ज्यांचं 2 गुंठे जमीन असेल त्यांना सरसकट 1000 रुपये. तुम्ही बघू शकता इथं डिटेलमध्ये दिलेलं आहे. ज्यांचं 2 गुंठे जमीन आहे त्यांना सरसकट म्हणजे कोणीही असो, डायरेक्ट 2 गुंठे ज्यांच्याकडे जमीन आहे, ज्यांच्या नावावर 2 गुंठे शेती आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी, म्हणजे ज्यांच्याकडे 2 गुंठे जमीन आहे अशा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 1000 रुपये अनुदान दिलं जाणार आहे, म्हणजे शासनातर्फे अनुदान दिलं जाणार आहे बरोबर. तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5000 रुपये आणि पुढे दिलेलं आहे 2 हेक्टरच्या मर्यादेत. आता लक्ष द्या, इथं सर्वात महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, 0.2 हेक्टरपेक्षा जास्त म्हणजे 2 गुंठ्यांच्या वरती ज्यांचं क्षेत्र असेल, म्हणजे तुमचं जर 2 हेक्टर क्षेत्र असेल, 3 हेक्टर क्षेत्र असेल, तर प्रति हेक्टर किती दिलेलं आहे, 5000 रुपये, म्हणजे प्रति हेक्टर 5000 रुपये. त्यातही 2 हेक्टरच्या मर्यादेत, म्हणजे तुमच्याकडे 2 हेक्टर जर जमीन असेल तर 2 हेक्टरच्या मर्यादेत तुम्हाला पैसे दिले जाणार. 2 हेक्टरच्या वरती तुमची शेती इथं ग्राह्य धरली जाणार नाही. लक्ष द्या, 2 हेक्टरच्या मर्यादेत म्हणजे तुम्हाला प्रति हेक्टर 5000 रुपये, अर्थात 2 हेक्टरचे 10000 रुपये अर्थसहाय्य शासनातर्फे देण्यात येणार आहे मित्रांनो. इथं तुम्ही डिटेलमध्ये बघू शकताय सन 2024च्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1000, तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5000, 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यात यावे. यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1548.34 कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2646.34 कोटी असा एकूण 4196 कोटी खर्च करण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली. तुम्ही बघू शकता यामध्ये किती दिलेलं आहे, तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना किती मिळणार आहे, 1548.34 कोटी एवढा निधी
कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे मित्रांनो. म्हणजे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एवढं अनुदान दिलं जाणार आहे, बरोबर. तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना किती दिलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं, 2640.34 कोटी एवढा निधी. तर हे दोघं मिळून मित्रांनो किती आहे, 4194.68 कोटी एवढा निधी शासनातर्फे खर्च करण्यास मान्यता देण्यात आली मित्रांनो. आणि त्या अंतर्गत लवकरच शेतकऱ्यांना तुम्ही बघू शकता इथं खाली दिलेला आहे, संदर्भ 3 अन्वये 29 जुलै 2023चा शासनाचा जो GR होता मित्रांनो, त्यानुसार हा GR तयार करण्यात आलेला आहे किंवा निर्गमित करण्यात आलेला आहे, बरोबर. तुम्ही बघू शकता सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरता जुलै 2024च्या पावसाळी अधिवेशनामध्ये सन 2024-25 मध्ये 4194.67 कोटी इतका निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. वित्त विभागाने मंजूर पुरवणी मागणीच्या 60% मर्यादेत रुपये 2516 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली मित्रांनो. त्यास अनुसरून 2516.80 कोटी निधी दिनांक 3 सप्टेंबर 2024च्या शासन निर्णयान्वये वितरित केला आहे. म्हणजेच जुलै 2024चा जो GR होता मित्रांनो, त्यानुसार 2024-25 मध्ये तुम्हाला 4194 कोटी एवढा शासनातर्फे निधी वितरित केला जाणार होता. याची मागणी शासनातर्फे करण्यात आली होती मित्रांनो, बरोबर. तर वित्त विभागाने मंजूर पुरवणी मागणीच्या 60% मर्यादेत 2516.80 कोटी एवढा निधी वितरित करण्यास मान्यता दिली होती. तर त्यामध्ये वित्त विभागाने किती दिली होती मान्यता, 60% फक्त, म्हणजे 2516.80 कोटी. त्यास अनुसरून रुपये 2568 कोटी निधी दिनांक 3 सप्टेंबरच्या शासन निर्णयामध्ये वितरित केला. म्हणजे शासनातर्फे त्यानुसार 2516 कोटी एवढा निधी 3 सप्टेंबर 2024चा जो शासन निर्णय होता मित्रांनो, त्यानुसार वितरित केला होता मित्रांनो. वित्त विभागाने उर्वरित निधी वितरित करण्यास मान्यता सुद्धा दिली आहे. तर आता शासनाने उर्वरित जो निधी आहे त्यास वितरित करण्यास मान्यता वित्त विभागाने दिलेली आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने जेवढेही महाराष्ट्र राज्यातील जेवढेही कापूस उत्पादक आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी असतील त्यांना शासनातर्फे लवकरच हे अनुदान दिले जाणार आहे. अनुदान किती दिले जाणार आहे तुम्ही बघू शकता इथं दिलेलं आहे, 0.2 हेक्टर म्हणजे 2 गुंठ्यापेक्षा कमी जमीन असेल, म्हणजे 2 गुंठे जमीन असेल तर सरसकट कोणताही शेतकरी असो 1000 रुपये अनुदान दिले जाणार आहे. म्हणजे आणि सोबतच 0.2 हेक्टरपेक्षा जास्त म्हणजे 2 गुंठ्यापेक्षा जास्त जमीन ज्यांच्याकडे असेल त्यांना प्रति हेक्टर 5000 रुपये, त्यातही 2 हेक्टरच्या मर्यादेत म्हणजे 2 हेक्टरच्या खाली, तर असं 10,000 रुपये एकूण अनुदान दिले जाणार मित्रांनो. आणि यासाठी तुम्हाला कागदपत्र सुद्धा तुमच्या गाव पातळीवर तुम्ही बघितलं असेल, कदाचित तुम्हाला नवीन अपडेट ऐकायला येईल. आणि जर आलेली नसेल तर त्वरित तुमच्या गाव पातळीवर जे तलाठी कार्यालय असेल किंवा तुमचे ग्रामपंचायत असेल तिथं जाऊन चौकशा करा. 100% तुमच्या गाव पातळीवर तुम्हाला कागदपत्र यासाठी जमा केली जाणार मित्रांनो. आणि त्या अंतर्गत लवकरच तुमच्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये हे पैसे पाठवले जाणार आहेत मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि टेक महाराष्ट्रीयन नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर चला भेटू आपल्या पुढच्या दणदणीत इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिकमध्ये. तोपर्यंत बघत राहा टेक महाराष्ट्रीयन.